अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो। बहीण भावामधील प्रेम वाढविणारा, नातेसंबंध अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय। या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते। भाऊ राखी बांधून घेऊन बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो। रक्षाबंधनासाठी शुभ काळात राखी बांधणे कधीही चांगले। हा शुभ काळ कोणता आहे हे आपण बघणार आहोत। रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 ला शनिवारी आहे। श्रावण पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि शनिवारी 9 ऑगस्ट रोजी 5:35 2025 ला दुपारी 1:24 पर्यंत ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। तर शुभ काळात राखी बांधणे कधीही चांगले असते। शुभ काळात केलेली सर्व कामे फलदायी ठरतात। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ भेटवस्तू बरोबरच बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो। भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, पण 9 ऑगस्ट 2025 ला रक्षाबंधन दिवशी भद्रा काळाचं सावट नसणार आहे। भद्रा काळात राखी न बांधण्यामागे एक कथा सांगितली जाते। भद्रा ही सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची मुलगी आहे आणि शनिदेवाची ती बहीण आहे। लंकेचा राजा रावण याला त्याच्या बहिणीने भद्रा काळ चालू असताना राखी बांधली होती, त्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते। त्यामुळे भद्रा काळात हातावर राखी बांधू नये। 2025 मध्ये भद्रा काळ नसल्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही। तुम्ही 9 ऑगस्ट 2025 ला दुपारी 1:24 पर्यंत केव्हाही राखी बांधू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।